महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक जिल्हा वाहन बाजार संघटना यांच्याकडून नाशिक आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन। 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय प्रदीप शिंदे साहेब, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिनजी बोधले साहेब, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख साहेब, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीनिवास जल्लावार साहेब यांना नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेमार्फत आरटीओ युनियन अध्यक्ष मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयातील वाहन 4 प्रणालीबाबत येणाऱ्या अडचणींसंदर्भात नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयात वाहन 4 ची जी प्रणाली सुरू आहे। या प्रणालीमार्फत सर्वसामान्य जनतेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असून शेतकरी असतील, व्यावसायिक असतील आणि वाहनधारक यांचे आरटीओ कार्यालयातील कामकाज होत नसून वेळोवेळी प्रणाली बंद असते आणि या प्रणाली संदर्भात आरटीओ कार्यालयात चौकशी केली असता दिल्लीतील एनआयसी ही जी प्रायव्हेट संस्था आहे, संस्थेकडून प्रणालीमधील वारंवार फेरफार चालू असते आणि या फेरफारीमुळे महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयातील 1.5 ते 2 महिन्यापासून सर्व कामकाज बंद पडलेले आहे। यामुळे महाराष्ट्रातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत। वाहनाचे हस्तांतरण काम व बोजा चढवण्याचे काम व वाहनाचे फिटनेस संपूर्णपणे थांबलेले आहे। यावर कुठेही प्रशासन उत्तर द्यायला तयार नाही। यामुळे महाराष्ट्रातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत। वाहने रस्त्यावरती चालवायची कशी? फिटनेस नसताना वाहने रस्त्यावरती चालवले असता आरटीओ चलन देतात व वाहनधारकांनी कशा प्रकारे वाहन चालवायचे व वाहनधारकांनी कसे प्रकारचे वाहन चालवायचे व आपली रोजीरोटी कशा प्रकारे कमवायची व आरटीओ अधिकारी मोठ्या आकारात दंड आकारतात। यामुळे वाहनधारक दुविधा मनस्थितीत अडकलेले आहेत। यावेळी प्रामुख्याने इच्छुक या मुद्द्यावर चर्चा झाली व सकारात्मक उत्तरे मिळालीत। एमडीएल प्रणालीप्रमाणे सदर कामकाज होईल व फेसलेस प्रणालीप्रमाणे सुद्धा कामकाज होईल हे अधोरेखित करण्यात आले आहे। तरी सदर आंदोलनास नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खाडे, अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष आनंद खेरडे, कार्याध्यक्ष फहीम शेख, कार्याध्यक्ष जितू खत्री, सरचिटणीस गौरव बोरसे, सरचिटणीस संदीप पवार, खजिनदार जितेंद्र शर्मा, महिला संघटक रोजी तृतील, संघटक फिरोज शहा, प्रसिद्ध प्रमुख दिनेश जाधव, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व वाहन बाजार संचालक व सदस्य आणि आरटीओ ऑफिस कार्यालयातील संजय निकम, धनंजय साठे, कैलास बारवरकर, गणेश रणमाळे, आयाजभाई काझी, रवी कुटे, किरण गोसावी, अतिकभाई काझी, हुसेनभाई सय्यद, नजर पठाण, मयूर लोखंडे, अमित जैन व संघटना पदाधिकारी सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भागवती रटकर। प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिक प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिक जिल्हा दुचाकी प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेमार्फत प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिक जिल्हा दुचाकी प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटने प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेमार्फत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।